ठेवतेस का दिसे नाही बे आंबे दिसत नसे सरक सरक बसू का तिथे सरक सरक गाडीवर नाही बसस का गाडीवर जाऊ का बैल आहे ना नाही समोर म्हणजे ती बस तुला निरोप मिळाला नव्हता मिला साहब मिला आपका मैसेज साला तुझ्या बापाचा लवकर आहे का मी यासाठी तुला पोचतो का मी अरे तुझ्यासाठी या सगळ्यांची नजर चुकवून यावं लागलं मला अरे कोणी जर बघितलं असतं तर काय झालं असतं हे शिकणपणा आहे तुला ये उद्या सकाळी बंगल्यावर ये नहीं सर बंगले पे मैं नहीं आ सकता सर क्या मतलब है क्या मतलब मतलब साफ है क्या साफ है क्या साफ है चला आम्ही पोचतो म्हणून तुम्हाला 2 घास सुखानं खायला मिळतात देख देख शांतीची सोच या निवडणुकीत मला सगळ्यांची वोटं मिळाली पाहिजे अरे तू माझा विश्वासू माणूस म्हणून मी तुला अगदी जवळ करतोय बंगल्यावर ये आणि पैसे घेऊन जाणी सर्व लोकांना वाटून दे कळलं का माफ कर लेकिन मैं नहीं कर सकता क्यों अरे क्यों अरे खाताना गोड वाढते आणि काम सांगितलं तर फाटते का रे तुमची किती पैसे दिले होते तुम्हाला मागच्या निवडणुकीत 5 लाख रुपये दिले होते देखो सूबेदार साहब आपके आदमी ने मुझे पैसे दिए ना मैंने किसी को बांटे हाँ आपने थोड़ी बहुत मदद मेरी की है मैं जानता हूं लेकिन अब मैं ये काम नहीं कर सकता अरे मग मी दिलेले पैसे आपके आदमी से पूछो आपके आदमी से पूछो ना उन्होंने मुझे दिए ना मैंने किसी को बांटे आपको मतदान किया या माणसाने मतदान केलं आपको आप सबको आपको मतदान किया है ईमान से किया है लेकर नहीं ठीक आहे मग आता आहे तसं ईमान राखा मी तुमचे सगळे काम करून देईन कळलं का कळलं ना अरे काय शंकर तुझं कसं काय चाललं ए शंकर अरे काय झालंय पूर्ण छातीची हाड निघून गेली पूर्ण सापळा झालास तू ये उद्या बंगल्यावर ये आणि औषध पाण्याला पैसे घेऊन जा ये अरे सुभेदारा कायला तोंडाची वाफ दवडतस गुमान जा इथून नाहीतर इथं शोभा यात्रा ए बाई ही कोण आहे माहित नाही तुला हा बाई मला भिकारी असतो भिकारी शंकर सांग आपल्या बायकोला काय करशील रे काय करशील भिकारड्या भिकाऱ्यासारखे मत मागायला येता 5 वर्षाच्या आधी तूच आला होतास ना काय केलंस आमच्यासाठी तुझं छोटं पडकं घर आता महाल झालाय आणि आमची काय दशा आहे रे आमची काय दशा आहे अरे भडव्यांनो पैसा खाता तुम्ही बिल्डिंग बांधा तुम्ही पण आमच्यासाठी बी 2 खोल्या काढा आता सांगते सुभेदारा तुले पुन्हा या वस्तीत दिसायचं नाही आमच्या या वस्तीवाल्यांचं एक बी मत मिळणार नाही तुला अरे अरे नदीला पूर आला तर आमची काय हालत होते घरात पाणी दारात पाणी डणात पाणी आमचे धान सगळे वाहून गेले धानाला कोंब फुटले कुणी पाहायला येत नाही कुणी विचारत पण नाही पाहायला
परिणाम चांगले होणार नाहीत, लक्षात ठेवा. तुले ओढ देऊन का भलं झालं आमचं उभार लेकाचा म्हणलं का नाही चलता फुट दोन साल्या आपल्या अवकादीत रेव. माई गावची अवकात आली. अरे अवकात तुमची, तुम्ही मोठे घेल, तुम्हाला ढुंगात तुम्हाला पाणी लागते आणि कानपुशी करतो पाणी. जमींदार साहब, आप चले जाओ यहाँ से, चले जाओ. हाथ जोड़ के विनती कर रहा हूँ, आप चले जाओ यहाँ से. पिछले 5 साल से आपने हमारे लिए कुछ नहीं किया, कुछ भी नहीं किया आपने हमारे लिए, कुछ भी नहीं. सोचा था आपको विजय बनेगा, हमारे लिए कुछ एक देवता बन के आ जाओगे, लेकिन नहीं. हमारी झोपड़ी की तरफ 5 साल में आज पहली बार आप आए हो. हमें जिंदा रहने दो हमारे हिसाब से. हम क्या खाते हैं, कैसे सोते हैं, कहाँ रहते हैं, ये तो पता होगा, लेकिन हमारी जिंदगी का ताल्लुक एक ही है. बस चले जाओ यहाँ से. अभी हम आपके लिए कुछ नहीं कर सकते. चले जाओ. मला या गोष्टीची कल्पना होती नाही. माझ्या लोकांची माहिती अगदी बरोबर आहे. इथून निवडून येणारा याच वस्तीच्या भरोशावर निवडून येतो, म्हणून तुम्ही त्याचा फायदा घेता का रे? या पूर्ण वस्तींना भडकावताय तुम्ही, म्हणून मुद्दाम मी तुला बंगल्यावर बोलवलं होतं. तुम्हाला काय वाटलं रे? नाही, तुम्हाला काय वाटलं मी इथं एकटा आलो म्हणून? ठावाय मला, तुझे कुत्रे तिकडे उभे ठावाय मला. मग तेच कुत्रे काय हाल करतात ते बघत राहा. वाट लावून टाकेन या वस्तीची, सगळ्या वस्तीची वाट लावून टाकेन, पेटावून टाकेन. मारून टाका मासनी. रोज मरण्यापर्यंत एक वेळचं मरण आलेलं म्हणते बघा. साले तेरे को जिंदा नहीं छोड़ूंगा. पेटवा साल्यांची सगळी वस्ती पेटवा, आणि जो कोणी रस्त्यात सापडला त्याला पेटावून टाका. सोडायचं नाही, पेटवा.